हॅलो नमस्कार, वेलकम टू रेसिपीज कट्टा। आज आपण करणार आहोत पालक पनीर मूग डाळ चिला। हेल्दी आणि प्रोटीनयुक्त आणि पौष्टिक असा आपला हा चिला। तर त्यासाठी इथे मी आज हिरव्या सालीची मूग डाळ भिजत घातलेली होती, रात्री भिजत घातली आणि 1 वाटी मूग डाळ घेतली आहे मी इथे आणि दही घेतलं 1 वाटी आणि आपला पालक स्वच्छ धुवून कोरडा करून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जी भिजवलेली मूग डाळ आहे हिरव्या सालीची ती घातली आहे आणि त्यात आपण जो पालक आहे तो सुद्धा तुम्ही चिरून सुद्धा घेऊ शकता, पण मिक्सरला लावायचा होता त्यामुळे मी तसाच घेतला आहे। थोडासा बॉईल करून सुद्धा तुम्ही हा पालक घालू शकता। हा चिला खूपच छान लागतो, पौष्टिक असतो। मुलांना डब्यासाठी देण्यासाठी सुद्धा हा खूप चांगला पर्याय आहे किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी सुद्धा उत्तम पर्याय आहे। तर त्यानंतर इथे मी 1 वाटी रवा घातला आहे आणि तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही स्किप केला तरी पण चालेल, पण मी थोडासा रवा घातला आहे आणि 3 ते 4 हिरव्या मिरच्या आणि 1 इंच आलं आणि जे दही घेतलं आहे 1 वाटी ते घालायचं आहे। तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त दही करू शकता, फक्त जरा गोड असलेलं बरं दही। सकाळच्या गडबडीत हा नाश्ता जरा होळला वेळ लागू शकतो, परंतु सुट्टीच्या दिवशी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही हा पर्याय करू शकता, हा चिला करू शकता। दुसरं काही खाण्यापेक्षा हा हेल्दी प्रोटीनयुक्त चिला खूपच छान आहे। आता हे सगळं मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेतलं आहे आणि त्यात मी घातलं आहे 1 चमचा किंवा चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून ह्याची कन्सिस्टन्सी मेंटेन करायची आहे। त्यानंतर आपण पनीरचं स्टफिंग करून घेऊया। त्यासाठी इथे मी कढईमध्ये तूप घेतलं आहे 1 चमचा, त्यात कांदा घातलेला आहे, 1 मीडियम साईजचा कांदा आणि ग्रेटेड पनीर घातलं आहे आणि हे सगळं आपण मिक्स करून परतून घेणार आहोत। पनीर घातल्यामुळे मुलांना सुद्धा हा चिला खूप आवडेल, मुलं सुद्धा आवडीने खातील। मुलांना चीज पनीर असे प्रकार आवडतच असतात। मुलांच्या खाऊच्या डब्यात देण्यासाठी हा चांगला पर्याय आहे। तर त्यानंतर मी इथे वरून छान हिरवीगार कोथिंबीर घातली आहे, भरपूर कोथिंबीर घालू शकता तुम्ही। कोथिंबीर सुद्धा खूप हेल्दी असते, डोळ्यांसाठी खूप चांगली असते। आणि त्यात मी थोडंसं मिक्स हर्ब्स घातले आहेत, ओरिगॅनो सुद्धा तुम्ही घालू शकता किंवा चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता। आणि हे सगळं छान परतून घ्यायचं आणि काढून एका प्लेटमध्ये गार करायला ठेवायचं। हे आपण चिल्याच्या वरून घालणार आहोत स्टफिंगसाठी। तर आता आपण चिला बनवून घेऊया। त्यासाठी मी पॅनवर बटर घातलं आहे 1 चमचा आणि त्यानंतर जे बॅटर आपण तयार केलेलं आहे ते पसरवून घ्यायचं आहे। खूप पातळ घालायचं नाही आहे, थोडंसं जाडसरच ठेवायचं म्हणजे चिला पटकन सुटू शकतो। थोडंसं झाकण ठेवून शिजवून घ्यायचं, कारण पालक मी शिजवलेला नाही आहे म्हणून। तर हे बघा, मी आता दुसऱ्या बाजूने सुद्धा हा चिला मस्त खरपूस भाजून घेते आणि त्यानंतर आपण त्यावर टोमॅटोची चटणी लावणार आहोत। तर ही चटणी, या चटणीची रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा, मी ह्या चटणीच्या रेसिपीचा व्हिडिओसुद्धा नक्की शेअर करेन। तर अशी आपण ही चटणी लावून घ्यायची छानपैकी। या चटणीने एक वेगळी चव येते चिल्याला। आणि त्यानंतर आपण त्यावर जे पनीरचं स्टफिंग केलं आहे ते सुद्धा पसरवून घेणार आहोत आणि त्यानंतर मस्त आपला पनीर चिला तयार आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अजून हा भाजून घेऊ शकता आणि त्यानंतर बाकीचे चिला सुद्धा आपण असेच सगळे चिला करून घेणार आहोत। पालक मध्ये खूप तर अशा प्रकारे मी सगळे
चिला इथे करून घेते आहे. तुम्हीसुद्धा हा चिला नक्की ट्राय करा. मुलांनासुद्धा हा चिला नक्की द्या, त्यांनाही आवडेल आणि खूप पौष्टिक रेसिपी आहे. आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओ.